कैसा हराया। राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका जानेवारीत पार पडल्या। यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 हा सर्वाधिक चर्चेत राहिला। या प्रभागातून एमआयएमच्या उमेदवार सहर शेख यांनी विजय मिळवत राजकारणात जोरदार एंट्री केली। पालिकेच्या निवडणुकीनंतर सहर शेख यांचा कैसा हराया या डायलॉगची ठाणे मुंबईसह राज्यभर चर्चा रंगली होती। कैसा हराया। आता या सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल झाल्याचं समोर आलंय। एमआयएम नगरसेविका सहर शेख यांनी अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळवल्याची तक्रार करण्यात आली आहे। सहर शेखने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतलं। निवडणूक लढवताना 4 महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल केली असा आरोप आहे। त्यामुळे सहर शेख यांच्या नगरसेवक पदावर आता गडांतर येण्याची शक्यता आहे। सहर शेख सध्या ठाणे महानगरपालिकेत एमआयएमच्या नगरसेविका आहेत। जानेवारी 2026 मध्ये झालेल्या निवडणुकीत सहर शेख ठाण्यातील मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 मधून विजयी झाल्या होत्या। निवडणुकीवेळी सहर शेख आणि तिचे वडील युनुस शेख यांनी मुंब्रातील शरद पवार गटाचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांना अंगावर घेत जोरदार टीका केली होती। ठाणे महापालिकेच्या एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून बोगस जात प्रमाणपत्र दाखला सादर करून निवडणूक लढवल्याची तक्रार प्राप्त झाली आहे। सहर शेख यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे शासनाची फसवणूक केल्याची तक्रार करून सदर प्रकरणाची चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे। सहर शेखकडून यंत्रणांची दिशाभूल केल्याचा आरोप तक्रारदाराने केलाय। उत्तर प्रदेशातील गाझियाबादची मूळ रहिवासी युनुब इक्बाल शेख महाराष्ट्रात स्थलांतरित झाले। इतर मागास प्रवर्गासाठीचा नमुना 8 वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळवला। त्यांची मुलगी सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतलं आणि त्यानंतर ठाणे महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाकडून निवडणूक लढवून विजयी सुद्धा झाल्या। सहर शेखकडून ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालय, मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर जात पडताळणी वैधता समिती आणि राज्य निवडणूक आयोगाची फसवणूक करण्यात आली। तसंच झेरॉक्स कॉपीमध्ये महाराष्ट्र शासन असा उल्लेख नाहीये। याशिवाय दाखल्यावर अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नसल्यानं आक्षेप घेण्यात आले। ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात सिद्दीकी अहमद यांनी सहर शेख यांच्या जात दाखल्याची पडताळणी करण्याची तक्रार दाखल केली होती। युनुस यांनी स्थलांतरितांना नमुना 10 लागू असताना नमुना 8 वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करत बनावट दाखला मिळवला। त्या आधारे सहरने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतलेल्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करून चौकशीची मागणी सिद्दीकी अहमद यांनी केली। ठाणे तहसीलदारांना प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार 18 मार्चला घेतलेल्या सुनावणीत आजाराचं कारण देत युनुस हे गैरहजर राहिले होते। सुनावणी उपस्थित असलेल्या त्यांच्या वकिलांनी जात दाखल्यांची कलर प्रिंट आणि काही कागदपत्र सादर केले। 23 मार्चला पुन्हा सुनावणी घेण्यात आली तेव्हा ठाणे तहसीलदारांनी शेख यांच्या जात प्रमाणपत्र दाखल्यातील त्रुटी काढल्या। तर ठाण्याच्या रहिवासी असलेल्या सहर शेखनं मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जातीचा दाखला घेण्याच्या हेतूवर शंका उपस्थित केली जाते। या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून ठाणे प्रशासनाकडून याची सुनावणी सुरू आहे। तपासात जात प्रमाणपत्रात काही त्रुटीही आढळल्या असल्याची माहिती समोर येते। जर हे आरोप सिद्ध झाले तर सहर शेख यांचं नगरसेवक पद धोक्यात येऊ शकतं। तसंच त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हाही दाखल होऊ शकतो। दरम्यान या प्रकरणी आता सहर शेख किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून काय प्रतिक्रिया समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।